नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामींची सेवा करत राहा. गुरुचरित्र पारायणात मला जो अनुभव आलेला आहे, स्वामींनी जी प्रचिती दिलेली आहे ती मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर खूप छान अशी प्रचिती स्वामींनी दिलेली आहे. तुम्ही आश्चर्यचकित व्हाल हे अनुभव ऐकून. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा. आता गुरुचरित्र पारायण बऱ्याच भक्तांनी केलेलं आहे. कुणी घरामध्ये केलेलं आहे, कुणी केंद्रामध्ये केलेलं आहे. तर त्यांना आपापल्या परीने स्वामी प्रचितीही देत असतील. आता जसा आपला भाव, जशी आपली सेवा, जशी आपली भक्ती, तशा पद्धतीने आपल्याला त्याचं फळ मिळत जातं. तर आपण जशी सेवा करतो तशीच संकेत आणि प्रचिती स्वामी आपल्याला देत असतात. तर प्रत्येक भक्ताच्या मनात असतं की आपण पारायणाला बसलो आहोत तर आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपाने स्वामींनी आपल्याला प्रचिती द्यावी, काही ना काहीतरी संकेत आपल्याला द्यावं किंवा स्वप्नात तरी आपल्याला दृष्टांत द्यावा स्वामींनी. अशा पद्धतीची प्रत्येक भक्तांची तळमळ असते की स्वामींनी काही ना काहीतरी प्रचिती आपल्याला दिली पाहिजे. तर माझ्याही मनात तसंच होतं की स्वामींनी आपल्याला काही ना काहीतरी प्रचिती दिली पाहिजे, काही ना काहीतरी संकेत दिलं पाहिजे. तर जेव्हा आपण सेवा करतो ना तेव्हा सेवा जी काही असते ती निस्वार्थ भावाने आपण सेवा केली पाहिजे. आता गुरुचरित्र पारायणाला जरी मी बसले तेव्हा फक्त स्वामींकडे हेच मागणं होतं की निर्विघ्नपणे स्वामी तुम्ही माझ्याकडून ही सेवा करून घ्या. कारण की माझी डेट होती, मला भीती होती की गुरुचरित्र पारायण माझं अर्धवट राहील का, दुसऱ्यांकडून करायला लागणार का मला, अशी मनामध्ये एक भीती होती माझ्या. पण मी विचार केला, गुरुचरित्र करून घेतोय कोण आपल्याकडून? स्वामी करून घेतात. मनात इच्छा उत्पन्न कोणी केली? स्वामींनी केली. आता करून घ्यायचं आहे की अर्ध्यावरून ते सोडून द्यायचं आहे हे स्वामीच बघतील. जरी माझी डेट झाली तरी स्वामींची इच्छा, जरी झाली नाही तरी स्वामींची कृपा. पण स्वामींकडं माझं एकच मागणं होतं. संकल्प जेव्हा मी घेतला होता तेव्हा स्वामींना मी हेच सांगितलं होतं, स्वामी पारायण तुम्ही माझ्याकडून करून घेताय तर निर्विघ्नपणे माझ्याकडून हा पारायण करून घ्या स्वामी. माझी हीच इच्छा आहे की हा पारायण माझ्याकडून निर्विघ्नपणे व्हावा आणि तुमच्या चरणी तो अर्पण व्हावा. कारण की मला दत्त जयंतीचं देखील पारायण करायला मिळालं नाही, कारण की त्यावेळी सुतक होतं. तर त्यामुळे देखील मला करायला मिळालं नव्हतं. तर जेव्हा गुरुचरित्र पारायण सुरू असतं ना, दत्त जयंतीनिमित्त, पुण्यतिथीनिमित्त, गुरुपौर्णिमेनिमित्त, तेव्हा माझ्या मनात एक वेगळीच तळमळ असते की आपल्यालाही करायला भेटलं पाहिजे गुरुचरित्र, आपणही केलं पाहिजे. तर दत्त जयंतीला मिळालं नाही, त्यामुळे माझी खूप तळमळ होती की यावेळी तर गुरुचरित्र पारायण आपल्याकडून झालं पाहिजे. आणि जेव्हा मला माझा हात दुखत होता तेव्हा बेड रेस्ट सांगितली होती, तरी सुद्धा मला पारायण करायचं होतं. त्यामुळे मी गुरुचरित्राचा कथासार वाचून गुरुचरित्र केलं होतं, पारायण केलं होतं. तर एक मला खूप इच्छा होती की आपण गुरुचरित्र पारायण करावं. तर ती इच्छा देखील स्वामींनी माझी पूर्ण करून घेतली. माझ्याकडून निर्विघ्नपणे गुरुचरित्र पारायण स्वामींनी पूर्ण करून घेतलेलं होतं. तर स्वामींच्या चरणी कोटी कोटी नमन, कोटी कोटी दंडवत. तर हा एक अनुभव स्वामींनी मला या गुरुचरित्र पारायणामध्ये दिला की निर्विघ्नपणे माझ्याकडून पारायण करून घेतलं. जरी माझी डेट असली तरी त्याची सुद्धा मला अडचण येऊ दिली नाही आणि माझी इच्छा स्वामींनी या पारायणामध्ये पूर्ण केली. तर दुसरा अतिशय महत्त्वाचा असा संकेत, एवढ्या वर्षामध्ये कधीही मला स्वामींनी अशा प्रकारचा संकेत दिला नाही, अशा प्रकारची प्रचिती एवढ्या वर्षात मला कधीही स्वामींनी दिली नाही. तर हे माझ्यासाठी खूप चांगला अनुभव होता. खूप छान असा संकेत स्वामींनी मला दिलेला आहे. तर काय झालं, त्या दिवशी सकाळची जी काही सेवा होती ती सेवा माझी झाली. वाचन झालं, वाचन झाल्यानंतर आरती वगैरे सगळं काही माझं झालं होतं व्यवस्थितपणे. आणि आपण स्वामींना आता फुले ठेवतो तर आपलं सारखं येता जाता लक्ष असतं की स्वामींनी फुलं दिली आहेत का आपल्याला, स्वामींच्या फोटोवरचं फूल पडलेलं आहे का, स्वामींच्या मूर्तीवरचं फूल पडलेलं आहे का, कलशावरचं फूल पडलेलं आहे का, आपण सारखं बघत असतो. मी तर बघत असते सारखं. तुम्हीही तसं करत असाल तर नक्की मला कमेंट करा की माझ्यासारखे पण वेडे भक्त आहेत की जे स्वामींच्या प्रचितीची, संकेताची दिवसभर वाट बघत असतात. तर मी हे लक्ष ठेवते की स्वामींनी कुठलं फूल दिलंय, कुठलं दिलं नाही. तर काय झालं ना, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी मला दुसऱ्या दिवसापर्यंत स्वामींनी मला फूल दिलं, कलशावरचं फूल पडत होतं. तर तिसऱ्या दिवशी स्वामींनी मला काही फूल दिलं नाही. चौथ्या दिवशी देखील स्वामींनी मला काही फूल दिलं नाही. तर वाचन वगैरे माझं सगळं झालं आणि ग्रंथ वगैरे वाचून मी झाकून वगैरे सगळे ठेवून दिले. तर दुपारी थोडा वेळ मी काय करत होते, श्रीपाद श्रीवल्लभांचं चरित्रामृत मी वाचत होते.
दिवसभरात मला जसा वेळ मिळेल तसं मी थोडं 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 करून श्रीपाद श्री वल्लभांचं चरित्रामृत मी वाचत होते. आणि तुम्हीही श्रीपाद श्री वल्लभांचं चरित्रामृत वाचा. खूप छान आहे, खूप म्हणजे खूप छान. तुम्हाला एवढा आनंद मिळेल, एवढं समाधान मिळेल, एवढं तुम्हाला वाटेल की आपण स्वामींच्या जवळ पोचलो आहोत, एवढं जवळ वाटतील तुम्हाला स्वामी. तुम्ही खरंच एकदा श्रीपाद श्री वल्लभ वाचा. ज्यांना खरंच स्वामींना जवळून जाणून घ्यायचं आहे, दत्तावतार म्हणजे काय आहे, दत्त महाराज काय आहे, श्रीपाद श्री वल्लभ काय आहेत, हे जर जाणून घ्यायचं असेल तर एकदा तरी तुम्ही श्रीपाद श्री वल्लभ वाचा. तर श्रीपाद श्री वल्लभ मी वाचत होते, त्यामुळे मी तिथेच पाटावरती श्रीपाद श्री वल्लभांचं ग्रंथ ठेवला होता. तर माझ्या एका मैत्रिणीचा आला फोन मला, तीही स्वामी भक्त आहे. तर ती मला म्हटली, तू गुरुचरित्र पारायण करते तर तुला स्वामी संकेत देत आहेत का? तर मी असं नॉर्मल बोलता बोलता तिला बोलले की हो, मला 2 दिवस स्वामींनी फुलं वगैरे दिली, पण आता 2 दिवस झाले स्वामी मला काहीच देत नाहीत. फुलं वगैरे स्वामी काहीच मला देत नाहीत. आता स्वामींची इच्छा, म्हटलं त्यांना द्यायचं असेल तर देतील, किंवा त्यांना द्यायचं नसेल तर नसतील मला देत. असं मी बोलत बोलतच तिच्यासोबत मी इथे आले की बाबा आता ग्रंथ घ्यायचा आणि थोडा वेळ वाचायचं. जेव्हा मी इथे स्वामींच्या समोर आले तेव्हा अचानक मला त्या ग्रंथावरनं काहीतरी पुढे गेल्यासारखं वाटलं. श्रीपाद श्री वल्लभांच्या ग्रंथावरनं पुढे गेल्यासारखं वाटलं. मी एकदम दचकून बघितलं तर ती एक छोटीशी पाल होती, ती तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसते आहे. तर मी लगेच तिचा फोन कट केला आणि व्हिडिओ शूट केला. म्हटलं आपल्या सबस्क्रायबरना, आपल्या मित्रमैत्रिणींना, स्वामी भक्तांना हे दाखवावं की स्वामी कशा प्रकारे आपल्याला प्रचिती देतात. मी 1च मिनिट झाला तिच्याबरोबर मी बोलते की नाही, मला 2 दिवस झाले स्वामी मला काहीच प्रचिती देत नाही आहेत, किंवा मला स्वामी फुलं देखील आता देत नाही आहेत, असं मी तिच्याबरोबर बोलत होतेच. तर तेवढ्यातच त्या श्रीपाद श्री वल्लभावरून ती पाल पुढे गेली दिव्याजवळ, आणि दिव्याजवळ जाऊन ती बराच वेळ बसली. बराच वेळ तिथेच होती ती. नंतर ती थोडीशी पुढे गेली आणि तिथून परत ती गायब गेली. ती खाली पाटाच्या खाली गेली की कुठे गेली मला माहिती नाही. मी परत बघितलं नाही, कारण की मांडणी हलवून मी सगळं बघू शकणार नव्हते. तर बराच वेळ तिथेच होती आणि त्यानंतर ती जरा पाटाच्या पुढे गेली. तर मला एवढं भरून आलं ना तेव्हा त्या क्षणी, की आत्ताच आपण जस्ट बोलत होतो की स्वामी मला प्रचिती देत नाहीत, 2 दिवस झालं स्वामी मला फुलं देखील देत नाहीत, आणि हा एवढा मोठा संकेत स्वामींनी मला दिला. खरंच मला खूप भरून येत होतं. एवढं स्वामी आपल्या भक्तांची काळजी घेतात ना, आपल्याला क्षणोक्षणी स्वामी ऐकत असतात. आपण म्हणतो ना की नाही स्वामी माझं ऐकत नाही, आम्ही एवढं करतोय तेवढं करतोय तरी पण स्वामी काही देत नाही. कसं असतं ना त्यांनो, की जेव्हा आपली वेळ येणार ना तेव्हाच स्वामी आपल्याला देणार. जोपर्यंत आपली वेळ येत नाही, जोपर्यंत आपले प्रारब्ध संपत नाहीत, तोपर्यंत स्वामी आपल्याला देत नाहीत. ते देण्यासाठीच बसलेले आहेत. आपल्या मागच्या जन्मीचे काहीतरी प्रारब्ध असतात, भोग असतात, ते आपल्याला भोगूनच संपवायचे असतात, तेव्हाच आपल्याला स्वामी देतात. स्वामी हे आपल्याला द्यायलाच बसलेले आहेत. तर बघा ना, एका शब्दावर स्वामींनी एवढी मोठी प्रचिती मला दिली. तर खूप छान असा अनुभव आला मला या गुरुचरित्र पारायणामध्ये. खूप आनंद झाला. म्हणून मी सांगते ना, जे काही तुम्ही सेवा करताय ती निस्वार्थपणे करा. देणार कोण? स्वामीच देणार आहेत आपल्याला. त्यामुळे आपल्याला काय पाहिजे ते स्वामींना माहिती आहे. मग का आपण सारखं सारखं स्वामींना त्रास द्यायचा की द्या, मला पाहिजे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. तुम्ही शांतपणाने, समाधानाने फक्त स्वामींची सेवा करा. तुमचे सगळे मार्ग आपोआप सुटत जातील. मी स्वतः अनुभवलंय हे सगळं, म्हणून मी तुम्हाला सांगते आहे. तुम्ही शांतपणाने, निस्वार्थ भावाने फक्त स्वामींची सेवा करा, त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि तुमच्यात महत्त्वाचं म्हणजे सहनशक्ती वाढवा. आपोआप तुमचे मार्ग सुटतील, आपोआप तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली जातील. आणि जेवढं तुम्ही स्वामींपाशी हट्ट कराल ना, स्वामी या वेळेतच माझं हे झालं पाहिजे, स्वामी या गुरुवारीच माझी इच्छा पूर्ण झाली पाहिजे, स्वामी या पारायणातच माझी सगळी कामं झाली पाहिजे, नाही होणार. जेव्हा तुम्ही अशा प्रकारे स्वामींना हट्ट करता किंवा स्वामींच्या पुढे तुमच्या काही बंधनं टाकता किंवा एक प्रकारे स्वामींची तुम्ही परीक्षा घेता, तेव्हा स्वामी 10 पटीने जास्त तुमची परीक्षा घेतात. तेव्हा स्वामी म्हणतात की जर हिला दिलं नाही तर बघूया ही काय करते. अशा प्रकारे आपली परीक्षा सुरू होते. त्यामुळे फक्त आणि फक्त स्वामींची सेवा करा. जे काही तुमच्यासाठी योग्य आहे ते स्वामी तुम्हाला देणारच. तर अशा प्रकारे खूप मोठी प्रचिती मला स्वामींनी दिली. क्षणोक्षणी स्वामी हे दाखवून देतात की मी तुझ्या पाठीशी आहे, आणि ते आपल्या सगळ्या भक्तांच्या पाठीशी असतातच.
फक्त आपण त्यांना ओळखू शकत नाही किंवा आपल्यामध्ये तेवढी सहनशक्ती नसते शांत राहून सेवा करण्याची, भक्ती करण्याची, त्यांच्यावरचा विश्वास डगमगू न देण्याची. तर मला एकच तुम्हाला सांगायचं आहे की स्वामींची सेवा करा, भक्ती करा, तुमच्यातली सहनशक्ती वाढवा आणि शांत मनाने रोज 10 मिनटं, 15 मिनटं, 20 मिनटं जेवढी होईल तेवढी निस्वार्थ भावाने आणि पूर्णपणे स्वामींना शरण जाऊन सेवा करा. पूर्णपणे शरण जाऊन जर तुम्ही सेवा केली तर काही दिवसातच तुमच्या इच्छा पूर्ण व्हायला लागतात. स्वामींना शरण जाणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे पूर्णपणे स्वामींना शरण जाऊन स्वामींची सेवा करा आणि स्वामींचे अशा प्रकारचे अनुभव तुम्ही अनुभवा. आणि हां, तुम्हाला या संकेताबद्दल जर काही माहिती असेल, कारण की मी पहिल्यांदाच हा संकेत अनुभवला आहे की एक पाल येऊन ग्रंथाजवळ बसलेले आहे, याचा अर्थ तुम्हाला काय वाटतो तर ते नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि तुम्हालाही गुरुचरित्रामध्ये काही अनुभव आले असतील, प्रचिती आली असेल तर ते देखील कमेंट करा. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, माझा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.